तर काल तुम्हाला जो मी मसाला दाखवला तो होता कांद्याची जी कचोरी आपण बनवतो त्याचा, आणि हा जो मी आता सध्या बनवते तो आहे मूग डाळीचा. तर हा जो मूग डाळीचा आहे तो मी पहिल्यांदा बनवते, मला माहीत नाही कसा लागतो किंवा ती मूग डाळीची कचोरी कशी लागते ती. तर ती कचोरी जेव्हा मी खाल्ली ना तेव्हा तिशी ड्राय, म्हणजे आतला जो मसाला असतो तो ड्राय लागतो, आणि कांद्याची जो कचोरीचा मसाला असतो तो त्याला अशी बाइंडिंग असते, म्हणजे तो थोडासा ओलसर असतो. त्यानंतर मी मसाला वगैरे सगळं बनवून निघाले होते फ्रेंडच्या घरी. सगळी बॅग वगैरे पॅक केली, त्याच्यामध्ये मला ज्या ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या. ती आणायला रेडी झाली होती ड्रेस वगैरे घालून छान, आणि आम्ही तिच्या घरी जाणार होतो, एका फ्रेंडच्या घरी, तिच्या घरी जाऊन बनवणार होतो. तिथे गेल्याच्यानंतर मस्तपैकी कचोरी बनवली तिने, माझी फेवरेट जी होती ती खिचडी बनवली, आणि आम्ही मुलांसोबत खेळता खेळता ते सगळं संपवलं. त्यानंतर घरी आले, थोडासा पसारा आवरायचा होता, काही शॉपिंग केली होती तर ती आणून तशीच कोंबलेली होती, म्हटलं चला ते थोडंसं आवरून घेऊया. ते आवरता आवरता दुसरंच काहीतरी सापडलं, ते म्हणजे गळ्यातलं नेकलेस आणला, पण घातला नाही अजून, म्हटलं त्याला घालून बघूयात आणि तुम्हाला पण दाखवूया कसा आहे तो. मला तर खूप आवडला. आता फक्त साडी शोधायची आहे, त्यावरती मॅचिंग होतो की नाही ते बघून घालायचा. तर हा आहे तो. मी गळ्यात घातला, पण माझा जो शर्ट होता तो असा नेकवाला होता, त्याच्यामुळे तो एवढा छान दिसत नव्हता. मी गळ्यातून काढून परत हातात एकदा घेतला आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. चला परत भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.